हा मेळावा करतोय का करतो, कशासाठी करतो, तर हे देखील मला तुमच्यासोबत चर्चा करून किंवा माझ्या मनोभावातून व्यक्त करायचे. मला मान्य, माझ्या मायबाप जनतेने मला आशीर्वाद दिले, काम करण्याची संधी दिली, कार्यकर्त्यांनी विश्वासानं सांगितलं गावामध्ये तुम्हाला तुमच्या अडचणी सुनेलांना सोडवेल, तुम्हाला पाणी देईल, रस्ते देईल, लाईट देईल, तुमच्या कामाधंद्याचं पाहिजे. हे तुम्ही जेवढं छाती ठोकपणाने सांगितलं तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच जिद्दीने मी देखील काम करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीचा काळ 4 वर्षातला 1.5 वर्ष माझा कोविडमध्ये गेला. वर्षभर तर आपण काम धंदा नाही, घरात काही बाहेर काही आपल्या मोलमजुरी करता तेवढं करून आपण काम करत होता. तीच परिस्थिती मला काही काम करायची म्हणलं तर करता येत नव्हती. त्यानंतर वर्षभर मला सुरळीत मिळालं. वर्षभरानंतर सत्ता गेली, वर्षभर विरोधी पक्षात थांबावं लागलं आणि नंतर दादांनी निर्णय घेतला की आपण सत्तेमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं. हा दादांनी निर्णय घेतला मी म्हणत असताना दादांना आम्ही सांगितलं की दादा आम्हाला मतदारसंघात फिरताना मागच्या वर्षभरापासून जी कामं आम्ही मंजूर केली ती सुद्धा कामं आज आमची बंद झाली. आम्हाला सत्तेशिवाय पर्याय नाही हे एकंदरीत दिसतंय. आम्ही जवळपास 43-44 आमदारांनी भेटून सह्या करून दादांना विनंती केली. आमदारांना नेते मंत्री हे वेगळे, जे मंत्री होते ते वेगळे. आम्ही सगळ्यांनी विनंती केली दादा आपण निर्णय घ्या, काही करा. त्यानंतर दादांनी देखील सर्व परिस्थिती पाहून सर्वांचा विचार घेऊन निर्णय घेण्याची भूमिका घेतली आणि मागच्या 4 महिन्यापासून सत्तेमध्ये सहभागी झालो. ही सत्ता सुनील शेळकेला उपभोगायची किंवा सुनील शेळकेचं काहीतरी हित साधायचे अशा भावनेतनं कधी आम्ही विचार केला नाही. ज्यांना पर्याय दिसतो, ज्यांना विकास कामं दिसतात, ज्यांना जनतेची अडचण समस्या दिसत आहेत त्या भूमिकेबरोबर आम्ही दादांच्या सोबत जायचं, दादांना निर्णय घ्यायला लावायचा हे स्पष्टपणे ठरवलं. भूमिका घेतली, निर्णय झाला. तालुक्यामध्ये काय ना अचानकपणे काय झालं कळलं नाही, आम्हालाही काही कळलं नाही. मुंबईला गेलो, निर्णय घेऊन शपथ निघून घरी. जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी मला पहिला फोन कोणाचा आला तर तो गणेश आप्पाचा आला. आमदार तू भूमिका घेतलीस, काळजी करू नको, दादा आपल्या कामाचा माणूस आहे, आपल्याला दादा बरोबर राहायचं. बाकी गणेश त्यांच्याशी फोनवरती होतो, त्यांचं काय अडचण नव्हती. 4 दिवसानंतर मी भेंडे साहेबांना जाऊन भेटलो. माझी गणेशजीने उल्लेख केला, मी स्वतंत्र भेटलो, आपण एकत्र नव्हतो. मला वाटतं मी भेंडे साहेबांना जाऊन भेटलो, साहेब मी अशाशी भूमिका घेतोय. साहेबांनी मला हे सांगितलं की आता जनरेशननुसार आपल्याला बदल करावा लागतो. आमचं कालखंड आणि तुमच्या सध्याच्या असलेल्या फळी यामधला खूप तफावत आहे आणि जर तुम्हाला तालुक्यातले प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्ही दादांसोबत राहा. हे देखील मला ज्येष्ठ नेते आदरणीय भेंडे साहेबांनी आवर्जून सांगितलं. मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ज्या दादांच्या सोबत आम्ही राहतो, ज्या पक्षानं आम्हाला आज मोठ्या पदावरती काम करण्याची संधी दिली, ज्या ग्रामस्थांनी, ज्या मावळच्या मायबाप जनतेने आम्हाला विश्वासानं विधिमंडळामध्ये काम करण्याची संधी दिली, त्या जनतेशी फक्त प्रामाणिकपणे राहायचं, त्यांच्याशी पुढे विश्वासघात करायचा नाही आणि जे असेल ते स्पष्टपणे सांगून आपल्याला जनतेसोबत राहून काम करायचं. शेवटी आपण सगळी वडीलधारी मंडळी आज या मेळाव्याच्या निमित्तानं आलाय. विकासाच्या बाबतीमध्ये अनेकांनी आपली मतं मांडली, अनेकांनी अडचणी सांगितल्या. मी तालुक्याभराचा संपूर्ण विकास किंवा कामं सांगणार नाही, परंतु माझ्या अंदरमावामध्ये जी काही कामं आपण मंजूर केली त्यावरती आज टाकलेल्या सुद्धा ग्रामस्थांनी, पक्षातल्या मंडळींनी देखील माझा सत्कार केला, आमचं स्वागत केलं. कामं करतो म्हणून तुम्ही आमच्यासोबत किंवा आमच्याकडे विश्वासाने पाहताय. अंदरमावळामध्ये आपण मुख्य रस्ता, ज्या रस्त्याने आपण आलो त्या रस्त्यामध्ये काने फाट्यापासून तर सावळ्यापर्यंत 43 किलोमीटरचा रस्ता आहे. दादांना मागितलाय नका, दादांना फक्त सांगितलं मला 15 कोटी रुपये एका रस्त्याला फळले फाट्याचं मुळेश्वर आहे, त्यानंतर वाणगावचं झालं, पुढचा पट्टा आहे त्याकरता मला अंदरमावळात 15 कोटी रुपये पाहिजे. 15 कोटी दिले. आम्ही परत फोन करून सांगितलं की तुझा अंदरमावळातला रस्ता सुमेर आपल्याला करायचा तो
किती किलोमीटर बरं म्हणलं दादा 40-45 किलोमीटर आहे, त्याचा प्रस्ताव काय करावा. करतो प्रस्ताव काय, एडीबीतून कामाची मंजुरी घ्यायची. मला वाटलं काय 25-50 कोटी रुपये होईल. तो प्रस्ताव अधिकाऱ्यांना सांगितलं की अंदर मावळातला 43 किलोमीटरचा रस्ता हा 11-15 मीटरचा कॉन्क्रीटचा करायचा, किती खर्च येतो मला सांग. 336 कोटी रुपये मला दादाने त्यावेळेला दिल्यावरती मीच म्हणालो की 336 कोटी रुपये जर माझ्या अंदर मावळातल्या एका रस्त्याला एका अधिवेशनामध्ये मिळतात. आपलं कुसूर पठार ज्यावरती मी मागे उल्लेख केला, दादांनी उल्लेख केला की कुसूर पठारावरती आपल्याला पर्यटनाच्या दृष्टीनं काय करता येईल का. सुरुवातीचा टप्पा आता 12 कोटी रुपयाचा निधी त्या रस्त्याला पहिला दिला की पठारावरती पहिली माणसं जाऊ द्या, पठारावरती फॉरेनची इन्व्हेस्टर जाऊ द्या, पठारावरती देशातले कोणी पर्यटन तर तिथं गुंतवणूक करणार असतील तर त्यांना जाऊ द्या आणि आपल्या लोकांना जाऊ द्या. आपण जिथनं इन्व्हेस्टमेंट मिळेल तिथून इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी आणायची आणि त्या ठिकाणी चांगलं पर्यटन केंद्र आपल्याला उभं करायचं. पाड्या वाड्यावरतीचं काम होत राहतील, धरणाच्या बाजूला काही अजून कामं होतील. अशा दृष्टिकोनातून महत्वाकांक्षी प्रकल्प अंदर मावळातले पुलांची कामं, टाकव्याचा पूल असेल, तुमच्या खाली धरणाच्या खालचा पूल असेल किंवा बाकीच्या पुलांची कामं सांगितली, ती कामं सुद्धा एवढ्या 2 महिन्यांमध्ये संपून जातील. कानी फाट्याच्या रेल्वेच्या पुलाचं काम मागांचा 5-6 वर्षापूर्वी नारळ फोडायचो, आता जायचं नाही त्याच्यामध्ये कारण आपली युती. पण त्या कानी फाट्याचं सुद्धा पुलाचं काम जर काही मंडळींनी अडवलं नसतं तर आज ते निम्म्यापर्यंत काम उभं राहिलं असतं. ते सुद्धा काम आपण मंजूर केलं, निधी त्याच्यावरती पडला. सावळ्यापासून तर सुदुंबऱ्याच्या संत जगन्नाथ महाराजांपर्यंत तीर्थक्षेत्र असो, वाड्या असो, रस्ते असो, गावापर्यंत, डोंगरापर्यंत माझ्या अंदर मावळातल्या सर्व विकास कामांकरता जवळपास 624 कोटी रुपयाचा निधी हा आदरणीय दादांनी दिला. आणि मी छाती ठोकपणाने सांगतो, तुम्ही माझ्यासाठी गावागावामध्ये फिरला, तुम्हाला कुणी बोललं, कुणी विचारलं की तुझ्या आमदारानं काय केलं, कुणाची बोलायची ताकद आहे का एवढं फक्त सांगा. कुणाची बोलायची ताकद आहे का तुझ्या आमदारानं काय काम केलं. हे मी काम केलं जरी म्हणत असलो तरी माझ्या मागची शक्ती, माझ्या मागची ताकद हे तुम्ही जशात तसं माझ्या डोक्यावर हात ठेवणारा बापानंतर कोण माणूस असेल तो माझा अजितदादा आहे. हे देखील मी तुम्हाला सांगतो. वेळ आली, कुठली वाईट वेळ आली, सुनील शेळकेने चुकीचं काम केलं, सुनील शेळकेने फसवलं, सुनील शेळकेने खोटं बोलला, सुनील शेळकेला सोडून द्या. पण तुम्हाला हात जोडून विनंती करतो, ज्या अजितदादानं जे 40-50 वर्षामध्ये माझ्या मावळात मिळालं नाही त्या अवघ्या 4-5 वर्षात दिलं, त्या दादाची कधी साथ सोडू नका, एवढीच तुम्हाला माझी विनंती. माझा स्वार्थ एवढा आहे की माझ्या लोकांचे प्रश्न मिटले पाहिजे, माझ्या कार्यकर्त्याला ताकद मिळाली पाहिजे, माझा कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे. आज माझ्या अंदर मावळामध्ये 3 वर्ष फक्त थांबा, आजच्या बाजारभावाच्या 4 पट जमिनीचा रेट होईल. प्रत्येकाच्या दारापुढे काही ना काही रोजगाराची निर्मिती होईल. साधं इंद्रायणी भाताचं तुम्हाला उदाहरण देतो. मौली भवने आम्ही बसलो होतो, त्यामध्ये आपण इंद्रायणी भाताची खरेदी सुरू करायची. दादांना भेटले, दादा म्हणलं आम्हाला पीडीसी बँकेतून सोसायटीला आम्हाला कर्ज द्या, पैसे द्या, आम्हाला इंद्रायणी भाताची खरेदी करायची. जिल्ह्यात आपण पहिला प्रयोग केला, इंद्रायणी भाताला खरेदी करायचं सोसायटीने. मागच्या वर्षी 18, 17, 19 रुपयापर्यंत फार भात खरेदी केला जायचा. बरोबर ना, बरोबर ना, 20 रुपयापर्यंत भात खरेदी करायचा. या वर्षी आम्ही 28 रुपयांनी खरेदी करा आणि 28च्या पुढे ज्याला द्यायचं त्यांनी द्या. 28च्या पुढे 29-30 रुपयाला सुद्धा खरेदी केली. बरोबर आहे, बरोबर खाते खाते बोलताना सांगा बरं, जमा होणार सांगा. 28 रुपयाने भाताची खरेदी केली. एका वर्षामध्ये 8 रुपयाने माझा भात उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्याला जर तांदळाचा भाव मिळत असेल, मजुरी तर कमीत कमी सुटली असेल का नाही. पुढच्या वर्षी फक्त वाट बघतोय कधी उगवतोय.
28चा रेट 35च्या पुढे नेल्याशिवाय आपल्या तुम्ही काय करणार. इंद्रायणी भाताचं महत्व काय हे तुम्हाला आम्हाला आज जेव्हा रेट वाढायला लागले त्यावेळेला कळायला लागलं. खूप मागणी. माझा सांगण्याचा मतीत अर्थ किंवा सारांश एवढाच आहे की या तालुक्यातल्या माझ्या वडीलधाऱ्यांनी जे काही जपलं सांभाळलं ते उद्याच्या पिढीने देखील सांभाळलं पाहिजे, वाढवलं पाहिजे आणि त्यातूनच आपल्या रोजगाराची देखील निर्मिती झाली पाहिजे. अनेकांनी आपल्या आपल्या भावना व्यक्त केल्या, मतं मांडली, विकास कामांवरती मांडली, संघटना मांडली. माझी दादा तुम्हाला जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आले, विनंती आहे मला सांगायचं माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील मी मान्य करतो. मी सुखादुःखामध्ये कार्यकर्त्यांच्या वडीलधाऱ्यांच्या जास्त उभा नाही कारण मला वेळच मिळाला नाही. मी लग्नानं का दादा फार कमी प्रमाणात जातो, धाग्याला तर कधीच नाही. तर माझे वडील आहेत, माझी बायको आहे, मला सगळ्यांना सांगितलं तुम्हाला जेवढा वेळ देता येईल तुम्ही द्या. माझ्या तालुक्यातल्या लोकांना जेवढं घरातल्या माझे वेळ देता येईल तेवढं देता येईल. माझं काम जे आहे ते आमदार म्हणून तुमचे प्रश्न सोडवणं, विकासाला न्याय देणं, ते देण्याकरता मी पुढे कमी पडत असेल तर मला तुम्ही आवर्जून सांगा. परंतु दादा संघटनेच्या बाबतीत बोलत असताना कार्यकर्त्यांच्या उद्याच्या काळामध्ये जे काही लागेल तन मन धनानं तुमच्या सोबत आहे, तुम्हाला पुढेही कमी पडणार नाही. ग्रामपंचायतीच्या बाबतीत देखील मागं काही चर्चा झाल्या. माझी कराडची ग्रामपंचायत असेल, सुदूरची ग्रामपंचायत असेल, अजून कुठे आदमावाला उल्लुड्याची ग्रामपंचायत ज्या आपल्या विचाराच्या ग्रामपंचायती निवडून आल्या त्यांनी कराडची ग्रामपंचायत त्यांनी त्यांच्या जीवावरती ताकदीवरती निवडून आणल्या, एकजूट दाखवली म्हणून निवडून आल्या. परंतु काही ग्रामपंचायतीमध्ये आपल्यातच अंतर्गत मतभेद झाले आणि त्याचा फायदा बरोबर समोरच्यांनी घेतला. बाबा मतभेद बाजूला ठेवा. एकदा जर काही दुसरा विरोधी पक्षातला सरपंच झाला तर 5 वर्ष त्याच्याशिवाय पर्याय राहत नाही. आमच्यासारख्या मंडळींनी येऊन कान ठेवायचे, तुला नाही दिलं तू याच्याबरोबर जाऊ नको, त्याच्याबरोबर जा, हे तुम्ही काही करू नका. तुम्हाला गावात जे योग्य वाटतं ते तुम्ही निर्णय घ्या आणि तुम्ही एका विचारानं गेला. मी मागच्या 15 दिवसापूर्वी पण सांगितलं, 2 महिन्यापूर्वी पण सांगितलं, जर मावळ तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सगळा एकजुटी उभा राहिला तर 103 पैकी 90 ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आल्याशिवाय राहणार आम्हाला विश्वास. 90 ग्रामपंचायती. आणि याच्या पुढे जाऊन सांगितलं की एकदा राष्ट्रवादी पुरस्कृत आणि भाजप किंवा अजून कुठला पक्ष असेल पुरस्कृत पॅनल लावा आणि आम्हाला बोलवा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते एका बाजूला आहेत. जर गावचे सगळे सदस्य आणि सरपंच निवडून नाही आला तर गावातून माफी मागायचा तयारी. एवढी ताकद ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचवली. 25-30 वर्ष तुम्ही पक्ष सांभाळला, जपला, आमदार नव्हता, जिल्हा पंचायत समितीवर तुमची सत्ता नव्हती, आता तर आमदार तुमचा आहे. आमदारच्या डोक्यावर हात दादाच आहे. काय तुम्हाला कमी पडते सांगा, तिथं सुनील शेट्टी तुमच्यासाठी उभा आहे. म्हणून आपण सगळे एका विचाराने एका ताकदीने राहा, एवढीच तुम्हाला माझी शेवटची विनंती आहे. आणि दादा कार्यकर्त्यांना ताकद द्यायला कुठं कमी पडत असेल तर तुम्ही मला सांगत का. वडीलधाऱ्यांना देखील सांगितलं. परवा दिवशी मी बापूसाहेब गणेश आम्ही परवा दिवशी आम्ही तासभर सगळ्या विषयाची चर्चा केली. त्यातून काय काय अडचणी समस्या जाणून घेतल्या. परंतु हल्ली वेगळा नवीन फंडा चालू झाला. तुमच्याकडून कानात काय काय फुसफुस करायची, दादाकडे जाऊन काहीतरी फुसफुस करायची. इथं काय ढूस करायचं तर तिकडे काय इथं ढूस झालं तुझं. जिल्ह्याचा नेता, गावचा अध्यक्ष, गावचा सरपंच भाजपचा, हे कशासाठी. त्यामुळे कानाला लागणारे कार्यकर्ते आता आपल्याला ओळखले पाहिजे, त्यांना बाजूला ठेवले पाहिजे. जे तळागाळापर्यंत काम करतात त्यांना तळागाळातून वर आणायचं काम पुढच्या काळात माझं सुद्धा मी तेवढं केल्याशिवाय राहणार नाही. काय गप्पा मारतात, अशा गप्पा मारतात तसा काय तालुकाच आणि पक्षी गावात आहेत. गावात काय तर तुम्हाला शेजारचा विचारायचा नाही. असे पण नेते हल्लीच्या काळात तयार झाले. म्हणून पुढील काळामध्ये जर तुम्ही सगळ्यांना सांगतो, कार्यकर्त्यांना सुद्धा, माझ्या वडीलधाऱ्यांना, सुनील शेळके पैसे खातो, सुनील शेळकेला एवढं पॅकेज मिळालं, सुनील शेळके हे मिळणार म्हणून गेला, हे जर तुम्ही मागून बोलत असेल ना, मागून, तर 100% सांगायचं आणि समजायचं
की तो त्याच्या मधल्या नाव बदलून आलेला आहे. होते ना काय व्हायचं. सुनील शेळकेनं असं केलं तुला माहितीये का? सुनील शेळकेला आता असं भेटणार आहे तुला माहितीये का? जो सांगायला येईल तर आपण ओळखून घ्यायचं की हा मधलं नाव बदलून आला. कार्यकर्त्यांनो चुकलो, हात कान पकडायचा अधिकार तुमचा आहे. आणि जर काय तुम्हाला विचारायचं असेल तर खुल्याम विचारा. हा सुनील शेळके खुल्याम उत्तर द्यायला सुद्धा तुमच्या बरोबर तयार आहे. एवढे सांगितलं काही विचारावं. पोटोबाची शपथ घेऊन सांगितलं होतं एक वेळ संधी द्या. पोटोबा दिवस आमची जागृत आहे. लबाड्या करून कुणाचं खाऊन कुणाचं चांगलं होणार नाही. आपण बरोबर आहे का? त्यामुळे आपण खुल्याम जे असेल ते तुमच्या सोबत आहे. बाबा कान भरणारे येतील, फुगवणारे येतील, सांगणारे येतील. आता नदी तो आज शंकर आला का? शंकर आला का? तो मीडियावाला पाहिलाय ते आता काही ते काय आमचं संतोष दुःख्यात्म्यांना काय म्हणतात? आत्मसंतुष्ट. ज्यांना अजूनही भागवत नाही. काही काही गेले, नगरसेवक केले, ज्याला त्याला कॉपमधून केले, आपल्याला केले, गेले. उभं राहा फक्त मला तुम्ही. आता ज्यांनी वाडावाडामध्ये कामं करून घेतली, ज्यांनी निधी पाहिजे तेवढा आमच्याकडे मागून घेतला, त्या लोकांना तरी एवढीच विनंती की तुम्ही दादा हो सुनील शेळकेसाठी नाही पण ज्या माणसाने निधी आला त्या दादांसाठी तरी एकत्रित राहा आणि या तालुक्याचा विकास करून घ्या. एवढीच माझी विनंती. उद्याच्या काळामध्ये पक्ष संघटना म्हणून तुमच्या सोबत आहे. परंतु येणाऱ्या 10 तारखेपासून प्रत्येक गावामध्ये येणार आहे. आम्ही गणेश भाऊ ते पक्ष संघटनेच्या दृष्टीनं काय किती वाजता 8 वाजता तसं काय नाही. थोडं मन पण मोकळं होतं. मी काय भाषण करत नाही. ही माणसं माझी प्रवेश करू 9 वाजता जाऊ. तुम्ही हा कौटुंबिक आपला मिळाला आहे. त्यामुळे थोडं मन मी मोकळं केलं पाहिजे, बोललं पाहिजे. मागणं काही उपद्यात करणारे त्यांचा देखील समाचार घेतला पाहिजे. आणि आपण आजपर्यंत एका विश्वासानं राष्ट्रवादी काँग्रेस परिवारामध्ये राहिला. माझ्यासारख्याला 4 वर्षापूर्वी आल्यावरती डोक्यावर घेऊन नाचलाय त्याची मला आजही जाणीव आहे आणि उद्या देखील असणार आहे. आता काही मंडळी मी ह्या गटाचा मी त्या गटाचा हे देखील सुरू केले. माझी स्कीम आहे आणि तुमच्याकडे परवानगी मागतो विनंतीपूर्वक. नवीन वर्ष 1 जानेवारी आता सुरू होतो. विठ्ठलांना नवीन स्कीम काढू आपण. 1 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत ज्यांना कोणाला असं वाटत असेल की इथं माझी घुसमट होती, इथं मला न्याय मिळत नाही, इथं माझ्या गावाचा विकास होत नाही, त्यांनी 1 तारीख जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत सत्कार समारंभ करून घ्यावा आणि त्यांचा मार्ग तुम्ही पत्करावा. स्कीम काढा तुम्ही. लावा बघा तुम्ही स्कीम काढा. एकदा वापर करा. साहेब आणि दादा ह्यामध्ये जे काही माझ्या काळामध्ये चर्चा झाली की आपल्याला निर्णय घ्यावा लागला. मावळ तालुक्यामध्ये 99.9% हे अजितदादांच्या सोबत सगळी माणसं आली. ही देखील आवर्जून सांगतो. अध्यक्ष झाला तो म्हणतो मी सुनील अण्णाचाच आहे. आपल्याला काही सुनील अण्णाला काही सोडायचं नाही. मग तिकडे जाऊन तुला कोणी मोठ्यापणा करायला सांगितलं. मग इकडे फिरताना यांना मी अण्णाचाच बरं का. आपल्याला आमदार केलं त्याच्याबरोबर राहायचं. आता काय अडचण नाही. असे काही मंडळ आहेत बरेच आहेत. फोन करून सांगतात ये तुला हे पद, ये तुला ते पद. पदाला तालुका आमचा भुकेलेला नाही. आमचा तालुक्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा ज्या ताकदीने उभा आहे ना तो फक्त छाती ठोकून सांगतो आमच्या आमदारांना आमच्या दादानं आमच्या
4 वर्षाच्या काळात एवढे पैसे दिले, तुम्ही 25 वर्षात किती दिले ते सांगा. आणि यासाठी ठोकपणाने सांगणारा कार्यकर्ता आपल्यासोबत जोडलेला आहे. दादा, मी गणेश आप्पा, तुम्ही आज वडीलधारी मंडळ आहेत, भरत भाऊ इंगळे सारखा देखील माणूस कोणी कोणी सांगतो, परंतु एक मला आता बापना साहेबांना विनंती करायची. बापना साहेब, तुम्हाला सुद्धा या मावळच्या मायबाप जनतेने डोक्यावरती घेतलं. तुम्ही कुठल्या आडनावाचे, कुठल्या जाती धर्माचे कधी तुम्हाला पाहिले नाही, मलाही पाहिले नाही. परंतु तुमचा काळ हा वेगळा होता, आमचा काळ आता वेगळा बदलला. तुमची पिढी आणि आमच्या पिढीत फरक आहे. आणि बापना साहेब, आपण वडिलकीच्या नात्यानं आम्हाला आशीर्वाद द्या, आशीर्वादाच्या भूमिकेत राहा. ठीक आहे, आमची भूमिका तुम्हाला पटली नसेल तर तेही आम्ही स्वीकारू, तुम्ही तुमची भूमिका घ्या. परंतु दादांना किंवा सुनील शेळकेला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चुकीच्या पद्धतीनं बोलू नका, पुढे चुकीचं स्टेटमेंट करू नका. आमच्या नेत्याचा अपमान जर तुम्ही केला तर मी जशा तसं उत्तर तुम्हाला देणार, या व्यासपीठावर सांगतो. बापना साहेबांना पुन्हा विनंती करतो, आपण माझ्या नेत्याच्या बद्दल अपशब्द काढू नका. मागच्या 2 महिन्यापूर्वी सुनील शेळके खूप चांगला आमदार आहे, खूप चांगली कामं करतो म्हणणारा माणूस 2 महिन्यात अचानक का बदलले मला माहित नाही. आणि म्हणून बापना साहेब, आपण आपल्या वडिलकीच्या नात्यानं आम्हाला आशीर्वाद देत राहा. तुमच्या काही अडचणी असेल तर त्या सांगा, तुमचा अधिकार आहे. परंतु जर पुन्हा तुम्ही काही शब्द काढले तर मी तुमचा हिशोब सुद्धा काढणार, एवढं तुम्हाला माझं सांगणे. नका बोला, आम्ही तुमचा मान ठेवतो, तुम्ही आमच्या नेत्याचा मान ठेवा. भिगडे साहेबांनी सांगितलं ना, तुम्ही योग्य मार्गाने चालले, तुम्ही पुढे जात राहा, तुम्ही दादांसोबत राहा, तुम्ही ती भूमिका घ्या. आमचा स्वार्थच नाही काय, आमच्या कार्यकर्त्यांचा नाही. मग आपण काय केलं पाहिजे हे सुद्धा आपण विचारात घ्या. आधी काही आपला आता घेत नाही, परंतु कार्यकर्त्यांना, वडीलधाऱ्यांना, माझ्या महिला भगिनी सुद्धा खूप या ठिकाणी आल्या. मी तुम्हा सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो, तुमचे आभार मानतो. काही चुकलं असेल, तुम्ही पडलो असेल तर अजून 10-11 महिने आमदार केला आहे, त्यावेळेला बघू. पडणार नेता दादा आहे, काही तुला तिकीट का मला तिकीट, तुमचा गट का माझा गट. ते गणेश खांडेंना काय द्यायचं, बापू साहेबाला काय द्यायचं, सुनील शेळकेला काय द्यायचं, तेवढी ताकद आणि तेवढी हिंमत अजितदादामध्ये आहे. ते निर्णय घेतील, तुम्ही काय बाकीची भानगडी करत बसू नका, ही सुद्धा माझी तुम्हाला विनंती आहे. आणि चांडाळ चौकटी हल्ली ज्या काही सुरू झाल्या, चांडाळ चौकट जरा लांब ठेवा. आणि जर काय आलं तर फोन करून डायरेक्ट विचारा, एवढंच मला तुम्हाला सांगणे. पुन्हा एकदा मी माझ्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांचं, वडीलधाऱ्यांचं, सर्व कार्यकर्ते, माझ्या सहकारी बांधवांचा आभार व्यक्त करतो. आणि उद्याच्या काळामध्ये जो काय दादा आदेश देतील त्या आदेशाचं आपण सर्वजण पालन करूया, एवढीच तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी.